राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। फेक नरेटिव्हची फॅक्टरी अजून सुद्धा सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करतील अशी भाषणं आता सुरू होतील असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला होता। आणि हाच धागा पकडत विजय मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। अरे हिंदी भाषा आहे, 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती। कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ होत। आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। पुन्हा एकदा भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे। अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील। तिकडे विजय मेळावा होणार होता, पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचं भाषण झालं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। या टीकेला खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार निशाणा साधलाय। पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र बरं का। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे। तर विजय मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती जोरदार टीका केली होती आणि या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा अशी टीका शिंदेंनी केली आहे। एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची सत्तेसाठी मळमळ असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। यावेळेला शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका तर राज ठाकरेंचं कौतुक केलंय। राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका। तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात। किती लाचारी करायची? म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला। तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही। अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय। आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध, तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत। आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। दोन्ही बंधू हे तुम्हाला आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल। त्यामुळे
दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. तर ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावरती एकनाथ शिंदेंनी टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी शिंदेंचा समाचार घेतलाय. कालच्या विजय मेळाव्यानंतर विरोधक गोंधळलेले आहेत असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावलाय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे डोकं चालत नाहीये, शिंदे महाराष्ट्राचे राहिलेत का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान शिंदेंची दाढी अफजल खानाची आहे असं देखील राऊत म्हणाले. नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेले आहेत. त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर. विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत. ठाकरेंना काय बोलावे सांगावं लागत नाही. मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, फार मोठी परंपरा आहे. लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं. शिंद्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय? ते का महाराष्ट्राचे राहिले आहेत का? नाही, ते नाही राहिलेत. आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकळा आणि फाफडाचा नाश्ता करत होते असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला. आता ते बटाटवडा खात नाहीत, भजी खात नाहीत, बरं कांदापोहे खात नाहीत. आता ते ढोकळा, फाफडा, शेवगाठ्या सकाळीच त्यांचे नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते नातवालाही भरवता स्वतःही खात आहे. म्हणजे त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली. अरे ती दाढी नकली आहे. ती दाढी कधी अमित शहा कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला. दाढी अर्धी वगैरे काय नसते. आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक. हा ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा. हा ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या. आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. बॉम्बे स्कॉटिशवरून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी निशाणा साधलेला होता. आम्ही इंग्रजीसाठी पायकडे घालणारे लोक नाही, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा असं आम्ही करत नाही. यावरून राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. भाजपाचे कोणते नेते इंग्रजी शाळेमध्ये शिकले याची यादीच राज ठाकरे यांनी विजय मेळाव्यात भाषणामध्ये वाचून दाखवली. इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकलं याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक मंत्र्याचं हिंदी ऐका, फेफरं येईल फेफरं. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी
सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी.